नमस्कार मित्रांनो, सध्या अधिक मासाला प्रारंभ झालेला आहे, ज्यालाच आपण मळ मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतो। हा मास आध्यात्मिक प्रगती आणि देवी देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत पवित्र काळ मानला जातो। या महिन्यात आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतांची सेवा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतता लाभते। अधिक मासात कुलदेवी किंवा कुलदेवताची विशेष कृपा मिळवण्यासाठी तुम्ही काही सेवा करू शकता, ज्या केल्याने इतर महिन्यांपेक्षा अधिक पटीने फळ मिळते। त्या सेवा कोणत्या, चला तर जाणून घेऊया। कुलदेवीसाठी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या नवार्णव मंत्राचा किंवा तुमच्या कुलदेवीच्या विशिष्ट नाममंत्राचा रोज किमान 1 किंवा 3 माळा जप करावा। आणि कुलदेवतासाठी तुमच्या कुलदेवताचे नाव, उदाहरणार्थ ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ असे नाम घेऊन जप करावा। तुम्हाला विशिष्ट मंत्र माहीत नसल्यास श्री कुलदेवतायै नमः या मंत्राचा दररोज जप करणे अत्यंत प्रभावी ठरते। त्याचबरोबर अधिक मासात दीपदान करण्याचे विशेष महत्त्व आहे। तुमच्या देवाऱ्यात कुलदेवी आणि कुलदेवताच्या समोर गाईच्या तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा। शक्य असल्यास या महिन्यात अखंड दिवा लावावा किंवा रोज संध्याकाळी देवापाशी दिवा लावून शुभम करोती म्हणावी। शक्य असल्यास एखाद्या शुभ दिवशी जसे की मंगळवार, शुक्रवार किंवा अष्टमी या दिवशी कुलदेवीच्या मूर्तीला किंवा टाकाला दूध आणि पाण्याने अभिषेक करावा। कुलदेवीला पुरणपोळीचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा। तसेच घरात बनवलेल्या सात्विक भोजनाचा पहिला नैवेद्य कुलदेवताला अर्पण करावा। कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर मंत्र म्हणत कुंकू वाहून कुंकुमार्चन करावे। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। रोज घरामध्ये देवी देवतांच्या स्तोत्रांचे पठण करावे। यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते। कुलदेवीसाठी महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणावे। आणि कुलदेवतासाठी विष्णू सहस्त्रनाम, शिवलीलामृताचा 11वा अध्याय किंवा रामरक्षा स्तोत्र म्हणावे। जर तुमच्याकडे कुलदेवतांचे टाक असतील तर या महिन्यात त्यांना स्वच्छ करून विड्याची पाने, सुपाऱ्या आणि फुले वाहून त्यांची मनोभावे पूजा करावी। जर काही कारणाने पूजा करणे शक्य नसेल तर शांत बसून मनातल्या मनात देवाचे रूप आठवून मानसपूजा करावी। अधिक मासात कोणतीही सेवा करताना त्यात सातत्य आणि भाव असणे सर्वात महत्त्वाचे आहे। तुम्ही जी कोणती सेवा निवडाल ती संपूर्ण महिनाभर दररोज एकाच वेळी आणि मनापासून करण्याचा संकल्प करा। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।